आणि नंतर खासदार संजय राऊत बोलतायत, पाहूया काय परिस्थिती आहे। लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात, पण बहिणी कुठे आहेत? खुर्च्या रिकाम्या आहेत। बहिणी नाही माहिती आहे, हा 2-3 महिन्याचा खेळ आहे। एकतर हे सरकार राहत नाही, हे मुख्यमंत्री राहत नाहीत, सरकार बदलणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळवायचा प्रयत्न होईल तेवढा सुरू आहे। इथे लाडके यांचे बेरोजगार नाहीत, लाडके शेतकरी नाहीत, त्यांची अवस्था खराब आहे। लाडके सरकारी कर्मचारी नाहीत, लाडके पोलीस नाहीत, लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण। ठेकेदारांना सुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीयेत। 50-50 हजार कोटीची देणी थकलेली आहेत आणि उधारीवर कामं चालू आहेत। ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत, लहान मोठे ठेकेदार, त्यांच्याकडून कमिशन घेतलेलं आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून 40%, पण त्यांची बिलं अद्याप मिळालेली नाही। 40% इन ॲडव्हान्स। हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे यांचं, स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहेत, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत। त्याच्यामुळे 60% जे आहेत हे ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झाले। दसरा दिवाळी मग अंधारात जाईल का महाराष्ट्राचे? त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही, बोनस नाही, पोलिसांना पगार होणार नाहीत, शिक्षकांचे पगार होणार नाहीत, अंगणवाडी सेविकांचे पगार होणार नाहीत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते आहे, कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा नाही, धोरण नाही। सर, जागा वाटपासंदर्भात आज देखील चर्चा होणार आहे, अंतिम टप्पा आज पार पडणार असं कळतंय। बरं, आणि इनकमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग येत आहे, मोठ्या प्रमाणात। काल आपण पाहिलं असेल डोंबिवलीतले तरुण कार्यकर्ते जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंदे गटात गेले, दीपेश म्हात्रे, ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आले। मी काल जळगाव धुळे भागामध्ये होतो, मालेगावला होतो, नाशिकला होतो। त्या भागातून लवकरच मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल आणि हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करतील। याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी नेते आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे। हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे, त्याला म्हणतो येतो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है। कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते। ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात, त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल। मुख्यमंत्र्यांचं कार्ट असं उद्धव ठाकरे म्हणाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट बोलले की मुलाशी बापाशी भिडा बोलतात। बापाशी भिडू, मुलाशी भिडू, तुमच्या गुंडांशी भिडू, तुमच्या पोलिसांशी भिडू, भिडूच भिडू, चिंता करू नका, आताही भिडतोच आहोत। मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का, ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे। ज्या दिवशी कवच कुंडल जातील त्या दिवशी ही भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही। आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत। मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करतायत, राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती। जर मुख्यमंत्री 40% आहेत मिस्टर, तर त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत। वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते, सगळ्यांना माहिती आहे। ठेकेदारांना धमकावतंय कोण? पोलिसांना, IAS अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकावण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव करतायत। लाडली बहन योजना बंद होने की सरकार का अभी आपने कहा
क्या पूरा मामला है? देखिए, ये योजना पूरे देश में कहीं भी सफल नहीं हुई। ये राजनीतिक खेल है पूरा। बाजू में मध्य प्रदेश है, आप जाकर देखिए योजना शुरू है या नहीं। वहां के जो वित्त सचिव है उनका आदेश देखिए आप क्या है। ये बहुत ही इनवैलिड एक योजना है जो फलदायी नहीं होगी और पूरी अर्थव्यवस्था चरमरा जाएगी। और गई है। मध्य प्रदेश एक ऐसा राज्य है, वहां इस प्रकार की योजनाएं बहुत चलाई और आज ये लाडली बहन योजना वहां भी बंद हो गई है। तो महाराष्ट्र में कौन से हिसाब से चलेगी? हजारों करोड़ का कर्जा लेकर काम कर रहे हैं। आज ठेकेदार का आंदोलन है। सभी काम तो करके लिया, उनसे कमीशन लिया 40%, 20%, और उनका भुगतान नहीं हो रहा है। वो बेचारे सभी ठेकेदार जो है वो आज मंत्रालय में जाके आंदोलन करने वाले हैं। ये स्थिति है। अब लाडली बहन योजना और 1 महीना चलाएंगे, बाद में बंद कर देंगे। पैसा कहाँ है, किसके पास है? दिवाली के समय हमारे जो सरकारी कर्मचारी का पगार नहीं होगा, उनका वेतन नहीं होगा, पुलिस उनका वेतन नहीं होगा, टीचर्स उनका वेतन नहीं होगा। ये हो रहा है सब लाडली बहन योजना के राजनीतिक चक्कर में। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।